श्रीराम समर्थ. श्रोतेहो नमस्कार. समर्थ म्हणतात, सद्गुरू वीण जन्म निर्फळ, सद्गुरू वीण दुःख सकळ, सद्गुरू वीण तळमळ, जाणार नाही श्रीराम. जीवनामध्ये सद्गुरूचं स्थान अनन्य आहे. भगवान महादेव म्हणाले, पार्वती, सद्गुरू म्हणजे अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जो मनुष्य अज्ञानतिमिरे अंध झाला, त्या मनुष्याच्या ज्ञानांजन शलाकेने भला, जयाने तो नेत्र उघडिला, त्या श्रीगुरूंचे नमन असो. अज्ञानाचा अंधकार दूर करणारे ते सद्गुरू. श्रोतेहो, म्हणूनच स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणाले, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु संत कुळाचे राजे आहेत. गुरु हा प्राणविसावा माझा, गुरु विना देव दुजा, पाहता नाही त्रैलोकी. इतर देवांचा शोध घेण्यापेक्षा आधी सद्गुरूचे पाय धरा. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. मायेतून निर्माण झालेल्या आभासी विश्वामध्ये पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे प्राप्त झालेला हा नरदेह कोणत्याही क्षणी जसा बुडबुडा फुटावा तसा निघून जाणार. जीवात्म्यानी तत्पूर्वी भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी साह्य करणारे सद्गुरू. गुरु हा साधकांशी साह्य, गुरु हा भक्तालागी माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्तान घरी दुभत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. गुरु कोणतं धन दाखवतात? जे धन मनुष्य जन्माचं कल्याण करणार आहे. आपण जे धन मिळवतो ते कल्याणापेक्षा आपल्या चिंता जास्त वाढवतं. या धनाने आणखीन अनावश्यक कामं पाठीमागे लागतात. गुरु दाखवी निज धन. ते धन कोणतं? तर जे मीराबाई म्हणतायत ना, पायो जी मैंने राम रतन धन पायो. राम नामाचं धन दिलं कोणी? वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरु. सद्गुरूंनी दिलं. कृपा करून आमच्यावर कृपा केली. गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु मुक्तीचे मंडण, गुरु दुष्टासी दंडण, गुरु पापाचे खंडण, नाना परिवारित असे. म्हणून माऊली म्हणाल्या, काया काशी गुरु उपदेशी. गुरूंचा उपदेश फार महत्त्वाचा आहे. तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रखुमा देवी वरासी, ध्यान मानसी लागले. अंतःकरणामध्ये गुरूंच्या चरणाचं ध्यान लागणं गरजेचं आहे. आपलं मन गुरूंच्या चरणाशी लागणं गरजेचं आहे. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे. मन सद्गुरूंच्या चरणाशी लागलं पाहिजे. हृदय मंदिरात सद्गुरूंचे चरण स्थिर झाले पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे? तर गुरुगीतेमध्ये महादेवांची स्वारी पार्वतीला म्हणती आहे, पार्वती, अज्ञानमूलहरणम. अज्ञानाचं मूळ हरण करण्याकरता जन्म कर्म निवारणम. शंकराचार्य जे म्हणलेत ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या संसार चक्रातून बाहेर पडण्याकरता अज्ञानमूलहरणम, जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही सिद्ध होण्याकरता गुरुपादोदकम पिबेत. अज्ञानाची मुळी खुडावया, जन्मजात कर्म निवाराया, ज्ञान वैराग्य सिद्ध कराया, गुरुचरणोदक सेवावे. गुरूंचे चरण क्षालन करून ते तीर्थ सेवन करावं. गुरोपादोदकं पीत्वा. अशा प्रकारे गुरूंच्या चरणाचं तीर्थप्राशन करून
गुरुरुच्चिष्ठ भोजनम. गुरूंना समर्पण केलेल्या नैवेद्याचं भोजन. गुरुमूर्ते सदा ध्यानम. अखंड गुरूंचं ध्यान. गुरुमंत्रम सदा जपेत. अखंड गुरूंनी दिलेल्या नामाचा जप. या गोष्टी जरी केल्या तरी सद्गुरूच्या कृपेची प्राप्ती होणार. आणि सद्गुरूच्या कृपेची प्राप्ती झाली की अज्ञानाचं मूळ, नुसतं अज्ञान दूर नाही होणार, अज्ञानाचं मूळ दूर होणार. पण याकरता अखंड सद्गुरूची सेवा झालीच पाहिजे. आणि ती सेवा कशी झाली पाहिजे तर गुरुचरित्रामध्ये आपल्याला 2रा अध्याय आपण वाचला असेल, ऐकला असेल. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्षसती नानापरी, पुण्यनाभी मृगसती. गोदामाईच्या काठावर अंगिरस ऋषी राहत होते. तया शिष्य बहुत असती. वेदाध्ययनाच्या निमित्ताने बराच शिष्य परिवार त्यांच्या त्या आश्रमामध्ये राहत होता. एक दिवस त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावलं. त्यांना विचारलं, बोलावनी शिष्यांसी, म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी, माझे वाक्य परिसावे. शिष्यांनो, आज मी तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याकरता बोलावलं आहे. तुम्ही माझं ऐकाल का? सगळ्या शिष्यांनी होकार दिला. का नाही महाराज, गुरुवाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी. अविद्या माया सागरी, बुडोनी जाये तो नर. अंगिरस ऋषी म्हणाले, ऐका शिष्या सकळी का. शिष्यांनो, आमचे पूर्वार्जित असे का. जन्मांतरी सहस्त्र एका. 1000 जन्मांपूर्वी केले होते महापातके. माझ्या हातून महापातक घडलं होतं. आमचे अनुष्ठान करिता आजपर्यंत मी जे काही अनुष्ठान अनेक जन्मामध्ये केलं, बहुत गेले प्रक्षाळिता. सगळं पाप धूत गेलं. काही शेष असे आता, भोगिल्या वाचून नवचे जाणा. काही पाप शिल्लक आहे ते आता भोगल्याशिवाय काही संपणार नाही. आता ते पाप भोगण्यासाठी काशीला जाण्याची इच्छा आहे. तिथे गेलं, तिथे राहिलं तर निश्चित माझ्या पापांचं क्षालन होईल. मला काशीला कोण घेऊन जाईल? सगळ्या शिष्यांची मनाची तयारी झाली. पण महाराज म्हणले, मला नुसतं काशीला न्यायचं नाही आहे, तर जेव्हा मी तिथे माझं पाप भोगेल तेव्हा माझ्या या देहाला कष्ट होतील. काय होईल तिथे? कुष्ठी होईन, अंगहीन कुष्ठरोग होईल, अंध पंगुळ परियेसा. कदाचित डोळे जातील, कदाचित पाय जातील, शरीराला कुष्ठ होईल. कोण तिथे माझी सेवा करणार? आता मात्र सगळेजण शांत बसले. श्रोते हो, या शिष्यांमध्ये एक संदीपक नावाचा शिष्य होता. तो म्हणला, महाराज, दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठ आपण होईल हर्षी. महाराज, तुमचं कुष्ठ मी घेईल. अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. अंगिरस ऋषी म्हणाले, अरे नाही रे बाळा, हे पाप मलाच भोगावं लागणार आहे. आपुले पाप आपणासी, नव्हे ती पुत्र शिष्यासी. न भोगिता स्वदेहासी, न वचे पाप परियेसा. हे पाप मलाच भोगावं लागणार आहे. तुला माझी फक्त सेवा करावी लागेल. तो म्हणला, हरकत नाही महाराज. पण महाराजांनी पुन्हा कल्पना दिली, हे बघ, ज्याला त्रास होतो, जे पीडिती रोगे देखा. ज्यांना रोग होतो, ज्यांना त्या रोगाची पीडा होती, प्रतिपाळणाऱ्यासी कष्टाधिका. जो त्याचा प्रतिपाळ करतो, जो त्या रोग्याला सांभाळतो, त्याला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो. मज होनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. तुला बघ, विचार कर, इथून हो म्हणशील, तिथे गेल्यावर मला टाकून देशील. नाही म्हणला महाराज, मी येतो. दोघेही जण काशीला आले. मनकर्णिकेमध्ये स्नान केलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं, कंबळेश्वर महादेवाच्या जवळ मुक्काम केला. आणि तिथे मात्र महाराजांना कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाला बहुत, कृमी पडे रक्त. क्षणात शरीर रंग पालटला, रूप पालटला. पाहता पाहता अंगाला जखमा झाल्या, रक्त गळायला लागलं, पू गळायला लागला. दुःख व्यापिले अत्यंत, अपस्मारी झाला जाणा. गुरूंना अपस्मार झाला. संदीपकाची सेवा सुरुवात झाली. भिक्षा मागून आणायची, भोजनाची व्यवस्था करायची. तोपर्यंत अंगावरती माशा चिलटं बसायचे. आल्या आल्या त्यांनी
सगळ्या जखमा स्वच्छ करायला लागायचं. आपल्याला माहिती आहे, जेव्हा अशा प्रकारे त्रास व्हायला लागतो त्यावेळेला आपोआप चिडचिड व्हायला लागते. रोगे करुणी पीडिता नर, साधू जन होती क्रूर, तोची द्विजवर होय क्रूरू, एखादे वेळी परियेसा संतापायचे हो. भिक्षा आणता एखादे दिवशी, न जेवी गुरु परियेसी. कधी जेवायचे नाही, कधी रागवायचे. स्वल्प आणतो, कधी कमी आणतो म्हणून रागवायचे. आणलेली भिक्षा सांडून द्यायचे. पुन्हा भिक्षा आणायला जायचा. आणलेल्या भिक्षेत माझ्या मनाप्रमाणे का बरं पक्वान्न आणत नाही म्हणून चिडचिड करायचे. एखादे समयी शिष्यासे म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टालासे, शिष्या आत्मशिखामणी. कधी कधी संदीपकाला म्हणायचे, का रे माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो का रे. कधी पुन्हा चिडायचे. विष्ठामूत्र क्षणाक्षणा धूत नाही, खाता ती मज मक्षिका, कान निवारिसी संदीपका. सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नाणीसी म्हणत असे. स्वच्छता का करत नाही म्हणून रागवायचे. स्वच्छता करायला लागला की भिक्षा का आणत नाही म्हणून रागवायचे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गुरूंचे दोष आणि गुण हे न मनात आणता, ऐसे गुरुचे गुणदोष मना नाणी तोची शिष्य, सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणत असे. जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण. जी गुरूंची इच्छा होईल संदीपक पूर्ण करायचा. काशीमध्ये होता पण कधी न करी तीर्थयात्रा, कधीच नाही. गुरुच्या सेवेशिवाय इतर काहीच नाही. न तीर्थयात्रा न देवयात्रा न देहयात्रा न लोकयात्रा, अहर्निशम ब्रह्महरी सुबुद्ध्य, गुरुम प्रसन्नो नहि सेव्य मन्यत. मनाची त्याची धारणा काय होती. माझी देवपूजा वा देवपूजा, पाय तुझे गुरुराजा. गुरूंचे पाय हीच देवपूजा. गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा कृपा सिंधू. शिवदीन केसरी पायी. अंतःकरणाची अवस्था अशी झालेली होती. सद्गुरु वाचुनी दैवत नाही. सद्गुरूशिवाय दुसरं दैवत नाही. एवढी त्या दीपकाची सेवा झाली की अक्षरशः काशी विश्वनाथाची स्वारी संदीपकाला भेटायला आली. संदीपकाला म्हणाली, काशी विश्वनाथाची स्वारी तुला काय मागायचं माग. त्याला वाटलं महादेवांची स्वारी प्रसन्न झाली, आपल्या महादेव मृत्युंजय आपल्या गुरूंची व्याधीशमन व्हावी अशी आपण महादेवाला प्रार्थना करू म्हणून गुरूंची आज्ञा घ्यायला गेला. पण श्रोते हो, गुरु म्हणले, का तुला त्रास होतोय म्हणून तू महादेवाला माझ्याकरता याचना करतो. काही करू नको, तूही सेवा करू नको, महादेवालाही याचना करू नको. त्यांनी येऊन महादेवाला हात जोडून सांगितलं, महादेवा नाही, मला काही नको. महादेवांची स्वारी तिथून वैकुंठाला गेली. विष्णू परमात्म्यांना वृत्तांत सांगितला. विष्णू परमात्म्यांची स्वारी आली संदीपकाला दर्शन द्यायला. त्यावेळेला संदीपक म्हणाला, देवा का का आपण माझ्याकडे येत आहे. अनेक दिव्य सहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी नाना कष्टे करोनिया. तैसिया तापसी योग्यांसी नवे मनवर द्यावयासी. जे तप करतायत, हजारो वर्ष आराधना करतायत, काहीतरी वरदान मिळावं म्हणून तुम्हाला प्रार्थना करतायत, त्यांना वर द्यायचं सोडून मला का बरं वर द्यायला आले. बरं, मी तर काही तुमचं भजन केलं नाही, मी तर तुझं भजत नाही, तुझे नामस्मरण नाही, मी तुझं नामही घेत नाही, मग का आलात. त्यावेळेला भगवान विष्णू परमात्म्यांची स्वारी म्हणाले, गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी, म्हणून मी झालो संतोषी. जे भक्ती केली तू गुरुसी, तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची माझा असे प्राण. त्यासी वश झालो आपण, जे मागेल ते द्यावे. अरे, तुझी गुरूंची सेवा केली, ती सेवा माझ्यापर्यंत आली म्हणून तर मी तुला वर द्यायला आलो. श्रोते हो, हे ऐकल्यावरती संदीपकाने काय मागावं.
संदीपकाची स्वारी म्हणते, देवा तुम्हाला वरच द्यायचं असेल ना तर वर काय द्या. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्म विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो, मन लागो रे माझे गुरु भजनी. नाम घ्यावे आवडी रे, व्हावे पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने. मन लागो रे रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरुचरणाची ही गोडी, मोहमाया बंधन तोडी, बंधन तोडी. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे लागो रे लागो, मन लागो रे माझे गुरु भजनी. माझं मन सद्गुरूंच्या चरणाशी राहावं, कायेनी सद्गुरूंची सेवा घडावी. का? कारण माझे गुरु ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं गुरु आहेत. म्हणून देवा मला आशीर्वाद द्या. गुरुच्या चरणी दृढ भक्ती. श्रोते हो, बघा संदीपकाने एवढी दृढ भक्ती केली. संदीपकांवर गुरुसुद्धा प्रसन्न झाले. गुरूंनी आशीर्वाद दिला, तुझा जय जयकार त्रैलोक्यात होईल, या जन्म मरणाच्या चक्रातनं तुझी सुटका होईल. अजून काय पाहिजे श्रोते हो, आणखीन काय पाहिजे? म्हणून तर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू पाय सेवावे, सद्गुरूंच्या चरणाची होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्यक्ष गुरूंचे चरण उपलब्ध नसतील तर गुरुचरण पादुकांचं तीर्थ, गुरूंच्या रूपाचं ध्यान आणि गुरूंनी दिलेलं नाम अखंड स्मरण करून गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. जे आपल्याला माहिती आहे त्या आपल्या आप्त इष्ट बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.